जिंकला याच्यामध्ये? नायरा चॅम्पियन फिल्डिंग घेतो. फिल्डिंग. नायरा चॅम्पियन won the toss and they decide to field first. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि साईज युनायटेड 11 या संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलेला आहे. चला बघा ते शिडीवर बसलेले आहेत ना, तर व्यासपीठाच्या शिडीवर बसू नका. जर खेळाडू असतील 3 धावांची पेनल्टी तुमच्या संघाला लागणार. व्यासपीठाच्या शिडीवर बसू नका, उजव्या साईडला गर्दी करू नका प्लीज. ज्या संघातील खेळाडू बसलेला असेल त्या संघाला 3 धावांची पेनल्टी त्या मॅचला लागणार. तर व्यासपीठाची जी शिडी आहे ती खाली करा प्लीज. नाव टाकून देऊ का? हे कोण आहे मला मॅच? तसेच रुशन ठाकूर कुठे असतील आणखीन एक समालोचक त्यांना विनंती आहे व्यासपीठावर तुम्ही सुद्धा येऊन स्थानबंध व्हायचं आहे. आणखीन एक समालोचक रुशन ठाकूर. 7 षटकार मारून 1 चौकारणीशी. आज जर बघितलं एक्सर प्रीमियर लीगचा बेताज बादशाह पंधरा चेंडूमध्ये 54 धावा. गौरव म्हात्रे. दशरथ दादा गोटे अंपायरची मला काय आठवण येते, कारण मी सुद्धा माहिती आहे स्ट्रेट फॉरवर्ड बोलणारा माणूस आहे. किंमत सगळ्यांची होते पण स्पर्धेला जे 4 चांद लावतात त्यांच्याकडे कोणाचं लक्ष नसतं. आणि आम्ही कुठे गेल्यावर आता आयुष्यामध्ये झुकून कधी काम केलेलं नाही. एवढं घेतो म्हणजे एवढं घेतो, द्यायचं तर द्या नाही तर विषय संपला. कारण स्पर्धा तुमची 2 करोडची असून दे, 4 चांद फक्त कॉमेंटेटरच लावू शकतो. हे गोट्या अंपायरचं वाक्य आहे आणि तो बेताज बादशाह आहे. शॉर्ट प्लेन चेंडू आहे, बघायचा इनसाइड एज लॉंग स्टॉप रिझन मधून 1 to 4 चेंडू जातो आउट ऑफ पार. धावा मिळतात 4. क्या बात है? दादांचं तर मला इतिहास सगळा माहित आहे. आणि पार्थ पाटील म्हणजे पिता आणि पुत्र एकत्र क्रिकेट खेळतात. दशरथ दादा खूप अभिमानाची गोष्ट आहे खरोखर. हा क्षण आज जर युट्यूबच्या माध्यमातून घराणेशाही बघत असतील तर सगळ्या आमच्या वहिनी माऊली किती खुश असतील. पण बघायचं आता पिताश्री दाखवून देतील का बाप बाप होत आहे बेटा बेटा होत आहे. बरोबर ना? चला धावसंख्या ती म्हणजे 9 झालेली आहे. ISPL मध्ये एक नवीन नियम होता तो म्हणजे 9वा आणि तो 9वा मारला होता दशरथ पाटील दादा करण अंबाला यांनी 9वा मारला होता. तो आपण ISPL ला बघितला. षटकारानंतर 9वा म्हणजे 1 चेंडूमध्ये 9 जरी असतील
आता मात्र बघा स्टेप आउट झाले होते, थोडेसे नाराज आहेत. कॉन्क्रीट विकेट आहे, बॅट अँड पॅडचा संपर्क तिकडे येत नाही. डॉट चेंडू गेलाय आणि धावसंख्या ती म्हणजे 9. मित्रांनो, छावा चित्रपट बघितला, शंभूराजांची आठवण झाली. 9 वर्ष औरंगजेबाला एक सुद्धा लढाई जिंकून दिली नव्हती शंभूराजाने. तोच आकडा इकडे येतोय, तो म्हणजे 9. पुन्हा एकदा फुल पिच डिलिव्हरी ऑन साईडला सर्कलच्या आतमध्ये. एक खेळाडू प्रोटेक्शन तिकडे आहे, सिंगल्स मिळणार आणि धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 10. 10 नंबरी 10 कदम वही होगा सिंगम. पिता आणि पुत्रांची पार्टनरशिप आपल्याला बघायला मिळेल. किती धावांची इकडे होईल. पुन्हा एकदा फुल पिच डिलिव्हरी आहे, शॉर्ट कव्हर मध्ये सर्कलच्या आतमध्ये एक खेळाडू तिकडे आहे आणि या सिंगल्सनी संघाची धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे 11. प्रवीण आमरे अँड सचिन तेंडुलकर, दोघांचं वय 11 होतं. मात्र रमाकांत आचरेकर सरांकडे जेव्हा गेले, ओरिजिनल क्रिकेट खेळायला लागले, वय त्यांचं 11 होतं. पुन्हा एकदा फुल पिच डिलिव्हरी आहे. एक प्रोटेक्शन जर बघितलं तर डीप वाईडी स्ट्रॉंग आणलाय, कलेक्ट चांगला आहे, क्षेत्ररक्षण चांगलं आहे, सिंगल सर मिळणार. धावसंख्या ती म्हणजे 12. जगातला एक असा फलंदाज ज्यांना सर आणि डॉन ही पदवी मिळाली. टेस्ट क्रिकेटमध्ये 12 दिवसक क्रमांक 1 वर आहे सर डॉन ब्रॅडमॅन. पुन्हा एकदा ऑन साईडला पायामध्ये थोडासा चेंडू होता, ऑन साईडला स्क्वेअरले क्षेत्रामध्ये खेळायचा होता. मात्र उत्तम डिलिव्हरी आहे, कारण बॅट अँड पॅड तेवढा संपर्क जास्त आला नाही. षटक संपतंय पहिलं. धावसंख्या ती म्हणजे 12. सुटलाय वारा, धावसंख्या ती म्हणजे 12. चला, जेवणाचं काउंटर तर मस्तपैकी चालू आहे. कोणाला जेवायचं असेल तर हात जोडून विनंती आहे, पटापट जेवून घ्या प्लीज. जेवणाचं काउंटर चालू आहे. आजूबाजूला मँग्रोव्स तुम्ही बघतायत, बाजूला मस्तपैकी आगर आहे काळ्या माशांच्या खाजऱ्यांचा. समोर टावर आहेत, इलेक्ट्रिक टावर, समोर बिल्डिंग आहे. 12 टायमिंग ठीक आहे, आपण लावलेलं आहे सर, तुम्ही काहीच सांगू नका. टाइम सांगायची काय गरज आहे, पहिल्या मॅच पासून तर आपण नियम सांगितलेले आहेत. बघा 8 मिनिटं झालेली आहेत. तुमच्याकडे 24 मिनिटं आहेत. 24 मिनिटांमध्ये तुम्हाला 5 षटकं कंप्लीट करायचे आहेत. मित्रांनो लक्षात ठेवा, तुम्ही बघतायत एक्सर प्रीमियर लीगचा धमाका 2025. कारण ती 4 षटकं तरी कमीत कमी 20 ते 22 मिनिटं तरी आहेत तुम्हाला, किंवा 24 मिनिटं आयोजक सांगतात. जर नाही झाली तर मग दुसरा लगेच 5व्या षटकाला तो खेळाडू आतमध्ये येणार. लक्षात ठेवा, टाइम नोट करून. आमचे जे स्कोरर आहेत ते जबरदस्त हुशार आहेत. चला, ज्यांच्या नावातच तेज आहे असा सूर्याच्या किरणापेक्षा तेजस पाटील. पहिला चेंडू डॉट जातोय. फक्त जागेवरून खेळण्याचा प्रयत्न कसा होईल. दशरथ दादा, विविध रिचर्ड सरांनी काय सांगितलंय, बॅटिंग करायचंय तर मोबाईलचं नेटवर्क, अभ्यासाचं होमवर्क आणि क्रिकेटचं फुटवर्क तुमचं चांगलं असलं पाहिजे, तर तुम्ही चांगली बॅटिंग करू शकता. तेजस, पुढचा चेंडू आहे. आता मात्र फुल टॉस चेंडू, जागा बनवायची होती डीप लॉंग लेग क्षेत्रामध्ये, तिथे चेंडू येतोय. सिंगल दुसऱ्या धावेसाठी कॉल आहे, बघायचं आहे बॅटर पोचतील का. यांच्या शरीरावर तुम्ही जाऊ नका, फिट खेळाडू आहेत. धावसंख्या ती म्हणजे 14. तेजासचा थोडंसं व्हेरिएशन बघितलं बघा, कारण हेच तर तुमच्याकडे पाहिजे. जेव्हा तुम्ही गोलंदाजी करता तर तुमच्याकडे व्हेरिएशन असणं खूप गरजेचं आहे. आणि असं कोणी सांगितलं, वेस्ट इंडिजचे तेज तर्रार महान गोलंदाज अँडी रॉबर्ट्स सरांची मला आठवण झाली का, गोलंदाजी करताना तुमच्याकडे ब्रह्मास्त्र काय पाहिजे. बघा आता वेगवान टाकला, याच्या अगोदर फ्लाइट टाकला होता
आणि हीच खासियत आहे दशरथ दादा. जेव्हा सकाळी आम्ही पिच रिपोर्ट केला तेव्हा सांगितलं दुपारी 2 नंतर ही पिच कडक होणार, तापणार. उन्हाचा सपोर्ट आहे, सूर्यांच्या किरणाचा सपोर्ट आहे आणि त्याच्यामुळे बघा गोलंदाजाला सपोर्ट मिळते. क्या बात है, क्या बात है. मात्र बॅटरला विनंती आहे तुम्ही हात करू नका, आमचे अंपायर सांगतील प्लीज. क्षण रिप्लाय मध्ये तुम्ही बघाल हा वाईट अक्रॉस द लाईन. दोन्ही अंपायर, तिन्ही अंपायर आमचे मी सांगितलं ॲज अ गुड क्रिकेटर खूप हुशार आहेत, परीक्षा पास केलेले अंपायर आहेत. आता मात्र शॉर्ट पॅट जर शॉर्ट पिच चेंडू होता बघायचा आहे. प्रोटेक्शन तिकडे थोडंसं उशिरा आलं, एलिव्हेशन कमी पडलं आणि फलंदाज तिकडे बाद. होत आहेत आणि त्यांची जागा घेण्यासाठी न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जातोय हितेश पाटील. दशरथ दादा पिता आणि पुत्र हनुमान आणि मगरध्वज, पिता आणि पुत्रांची लढाई झाली होती. हनुमानांनी तेव्हा सांगितलं होतं बेटा बाप बाप होत आहे. आता हनुमानाला पुत्र कसा, सगळ्यात मोठा प्रश्नचिन्ह पडला असेल. वेळ मिळाला 100% तुम्हाला सांगेन. मगरध्वज हनुमानाचे चिरंजीव कसे झाले आणि त्यानंतर सूर्यदेवाने या हनुमानाच्या जोडीला काय वचन घेतलं ते सुद्धा मी तुम्हाला सांगेन. कारण आज शनिवार आहे, हनुमानाला शेंदूर आपण का वाहतो, वाहला पाहिजे, सगळ्यात मोठा इतिहास आहे. न्यू बॅटर तिकडे येतोय लेफ्ट हँड. ॲडव्हान्टेज थोडा आहे कारण हवा जर बघितलं तर उजव्या साईडला जास्त आहे, म्हणजे ॲडव्हान्टेज चांगला आहे. बघा पुन्हा एकदा आउटसाइड लेग स्टंप चेंडू आहे. अंपायरचा इशारा आहे व्हाईटचा. धावसंख्या ती म्हणजे 16. ODI क्रिकेटमध्ये AB डिव्हिलियर्सच्या नावावर सगळ्यात कमी चेंडूमध्ये 50 धावा, ज्या वेळेला त्यांनी 31 चेंडूमध्ये 100 केल्या होत्या त्यावेळेला 16 मध्ये 50 केल्या होत्या. धावसंख्या 16. पुन्हा एकदा बॅक टू बॅक व्हाईट. धावसंख्या ती म्हणजे 17. रिषभ पंत जेव्हा जेव्हा मैदानात उतरतो तेव्हा खतरा होतो कारण जर्सी क्रमांक 17 आहे रिषभ पंत यांचा. धावसंख्या 17. क्या बात है. बुम बुम बुमरा ऑफ स्टंप यॉर्कर हलक्या हाताने खेळून काढलाय. ऑफ साइडला थोडासा कट केला होता, सिंगल्स मिळाली. सिंगल्सनी संघाची धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे 2 षटकाच्या समाप्तीनंतर 9च्या सरासरीनं धावसंख्या आहे ती म्हणजे 18. जेव्हा त्यांनी डेब्यू केलं श्रीलंका विरुद्ध त्यावेळेला त्यांनी जर्सी. चला पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कर मला वाटतं येतोय तो म्हणजे हुशार व्यक्तिमत्व असलेले नाव मिस्टर सचिन. सचिन पाटीलला तुम्ही बघतायत 9ची सरासरी आहे, 18 धावा झालेल्या आहेत, 1 गडी बाद प्रथम फलंदाजी करताना. साईज युनायटेड बॅटिंग करते ना. साईज युनायटेड प्रथम फलंदाजी करताना सचिन. पहिला चेंडू आहे, एलिव्हेशन प्रॉपर नाही आहे. खेळायचा होता अंधेरीला, चेंडू गेला बोरवलीला. खेळायचा होता सांदपाडा, चेंडू गेला मानपाडा. खेळायचा होता ऑन साइडला, चेंडू गेला ऑफ साइडला. बघा सचिनची ही खासियत आहे. ऑन साइडला खेळायचा होता, इनसाइड एज बॅटच्या वरच्या टप्प्याला चेंडू लागला आणि बाकीचं काम स्वतः गोलंदाजांनी तिकडे केलं. चला अंपायर सांगतात प्लीज वेळ घेऊ नका. 16 मिनिटं झालेली आहेत, 24 मिनिटं तुमच्याकडे आहेत.
हितेश पाटील खेळतोय 2 धावसंख्येवर. अंकित चव्हाणला खातं अजून खोलायचं आहे. 18वर 2 आहेत. तिसरं षटक आहे प्रगतीपथावर. नाही, पुन्हा एकदा बघा, कारण प्रॉपर टायमिंग झालेलंच नाही ना. जेव्हा तुम्ही स्ट्रोक केलं तेव्हा तुमच्याकडे कडक टायमिंग पाहिजे, ताकद पाहिजे. आणखीन एक गडी बाद. हा बघा, अक्रॉस क्रिकेटमध्ये जर बघितलं तर डीप ऑडी स्लॉंगनला चेंडू गेला होता. प्रोटेक्शन तिकडे होता. अतिशय चांगला झेल तुम्ही बघितला. आता ही तिसरी विकेट आहे. तिसरा गडी बाद. 18वर 3. साई युनायटेड. दशरथ दादा, ही हॅट्रिक होणार का? षटकार तर आपण बघितला, हॅट्रिकचा षटकार आपण बघितला. मात्र पहिली हॅट्रिक विश्वामध्ये कोणी घेतली होती? पाकिस्तानचे 23 तर्रार गोलंदाज जलाउद्दीन सरांच्या नावावर पहिली हॅट्रिक झाली होती. या स्पर्धेची पहिली हॅट्रिक एक्सर प्रीमियर लीगची होणार का? पुन्हा एकदा सचिन आहे. थोडासा आउट स्विंग वाटला, रूम दिला. बॅकफूट पंच तिकडे डी झोन मध्ये चेंडू जातोय 2 धावांसाठी. धन्यवाद अंपायर. आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकली, ती म्हणजे 20 धावा. समीर आणि हितेश 2 बॅटर तुम्ही तिकडे बघतायत. सचिन पाटीलला गोलंदाजी मार्कवर तुम्ही बघतायत. 3 गडी बाद आहे आतापर्यंत. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. साई युनायटेड प्रथम फलंदाजी करताना. आणि काय फलंदाज पार्थ तिकडे आहे. टॉस चेंडू आहे. धावसंख्या ती म्हणजे 21. सगळ्यांच्या नशिबात कमी वयामध्ये कॅप्टनशिप करणं हे सौभाग्य लाभत नाही. मात्र संपूर्ण वर्ल्डमध्ये एकच असा फलंदाज होता, 46 टेस्ट मॅच खेळणारा आणि क्रॉस मैदानाचे घड्याळाची काच बोलून फोडून टाकणारा मनसूर अली खान पतोडी. वयाच्या 21व्या वर्षी कॅप्टन झाले होते. पुन्हा एकदा सुपला शॉट करायचा होता, स्वीप करायचा होता. सक्सेसफुल तिकडे होत नाही. सक्सेसफुल होते सचिन. बघा ऍक्शन रिप्लाय मध्ये बघा, फ्लाइट दिली, पॅडल स्वीप करायचा होता, चेंडू गेला डॉट. आतापर्यंत जर बघितलं तर 5 चेंडू टाकून झालेले आहेत. 3 धावा सचिननी फक्त दिलेल्या आहेत. 2 विकेट आपल्या नावावर. सचिन यस, फ्लाइटेड डिलिव्हरी आहे. पुन्हा एकदा थोडासा चेंज ऑफ पेस केला, बॅटर पुढे गेला, फलंदाज तिकडे बाद. वीस मिनिटं झालेली आहेत. चला, राहुल सकपाळला तुम्ही इकडे बघत आहात. न्यू बॉलर राहुल सकपाळ.
प्रथमेश म्हात्रे. मी प्रथमेश ठाकरेला ओळखतो, टेनिस विश्वामधला मी रेकॉर्ड सांगेन त्याचा. भिवंडीचा प्रथमेश ठाकरे, भरपूर रेकॉर्ड आहे टेनिस विश्वामध्ये. सिंगल्स तिकडे मिळणार, कारण शॉट बॅकवर्ड पॉइंटला सर्कलच्या आतमध्ये खेळाडू सिंगल्स मिळाली. सिंगल्सनी संघाची धावसंख्या पुढे सरकली 22. बॉन्टी पानेसर आणि वीरेंद्र सेहवाग. ओडीआय क्रिकेटमध्ये बॉन्टी पानेसरांच्या एका षटकामध्ये केलेल्या 22 धावा मुलकान का सुलतान वीरू पुन्हा एकदा स्वीप करतात. सक्सेसफुल स्ट्रोक आहे. डीप लॉंग लेगचा खेळाडू तिकडे चेंडू कलेक्ट करतोय. सिंगल्स मिळणार आणि या सिंगल्सनी संघाची धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 23. 4 गडी बाद. सॉईज युनायटेड प्रथम फलंदाजी करताना 5 षटकांचा सामना आहे. पलटॉस आरामात खेळला गेलेला हा स्टोक्स तिकडे होता. 24/4. चौथं षटक प्रगतीपथावर आहे. 24 धावा झालेल्या आहेत. 4 गडी बाद झालेले आहेत. एक्सलेंट ट्रॉफी तुम्ही आमच्या उजव्या साईडला बघतायत. क्रिस्टल ट्रॉफी अटॅच टू 24 कॅरेट गोल्ड. पुन्हा एकदा बघा, ऑन साईडला थोडासा असा वाटला फ्लिक करायचा होता, ग्लान्स करायचा होता. सक्सेसफुल तिकडे बॅटर होत नाही. 25. गुड बॉल. अतिशय चांगला चेंडू. आता जर खरोखर मी राहुल सकपालचा एक स्तुती का करेन, स्वतःला कमबॅक करून तिकडे घेत आहेत. हा बघा, रिलीज ऑफ द डिलिव्हरी थोडासा गुडलँड स्पॉटच्या मागे चेंडू पडला होता. बाकीचं काम यष्टीरक्षक अतिशय चांगल्या प्रकारे तिकडे करतोय. राहुल पुन्हा एकदा आता स्टेप आउट झाले. ऑन साईडला डीप मिडविकेटला तिकडे चेंडू जातोय. बघायचं आहे, कलेक्शन आहे. थोडासा उशिरा चेंडू सापडतोय. 2 धावा तिथे कंप्लीट होतील आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे 26. 27 धावा 4 षटकांच्या समाप्तीनंतर. चला, शेवटचं षटक आहे. तुमच्याकडे 3 मिनिटं शिल्लक आहेत. फटाफट. तर बघा, अंपायर 24 मिनिटं झालेली आहेत असे आमचे स्कोरर सांगतात. चला, एक खेळाडू आतमध्ये येईल. 24 मिनिटं झालेली आहेत. अगोदरच सांगितलं होतं, टाइम आम्ही नोट करतो. ती 24 मिनिटं अक्रॉस झालेली आहेत. एक खेळाडू आतमध्ये घ्यावा लागेल. गोलंदाज विनय म्हटला तर मग रणजी क्रिकेट मधला 75वी हॅट्रिक घेणारा विनय कुमारला कोण विसणार. तर हा विनय कुमार नाही, हा विनय आहे. शेवटचं षटक, धावसंख्या 27. 4 गडी बाद. तो विनयचा रनअप चांगला आहे. मुंबईचा राहुल जोगाडियाची मला आठवण झाली. 2 ते 3 पावलं अजित पुत्र स्टाईल. सिंगल्स मिळाले. तर विनयला तुम्ही बघतात गोलंदाजी मार्कवर विनय पाटील. धावसंख्या 28. ऑन साइडला खेळायचा होता. सेलिमिडॉपला तिकडे चेंडू गेलाय. $29. 29वर 4. 5वं आणि शेवटचं षटक प्रगतीपथावर विनय पाटील. गोलंदाजी मार्कवर तुम्ही बघतायत अगरेंकडून गोलंदाजी करताना. पुढचा चेंडू आहे. आता मात्र जबरदस्त टप्पा. फक्त खडे खडे खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅटरनी कव्हर्सला खेळायचा होता, पण बॅट अँड पॅडचा चेंडू संपर्क तिकडे येत नाही. बाकीचं काम यष्टीरक्षक अतिशय चांगल्या प्रकारे तिकडे करतात. धावसंख्या ती म्हणजे 29. 3 चेंडू आतापर्यंत टाकून झालेले आहेत विनय पाटील. चौथा चेंडू पुन्हा एकदा पुढे आले. आकाशामध्ये हाईट आहे. स्वतः ॲज अ कीपर तिकडे जात आहेत. चेंडू
कॅच पकडण्यासाठी आणि फलंदाज तिकडे बाद. या स्क्लीन बॉल खेळ खल्लास. अतिशय चांगली गोलंदाजी विनय पाटील मार्फत. आणखीन एक गडी बाद. धाव संख्या 29. वर आहेत. आयुष्यातील मॅट्रिक आणि क्रिकेट मधले हॅट्रिक माणूस नेहमी लक्षात ठेवतो. बघूया विनय पाटील हा इतिहास आपल्या नावावर करेल का, कारण हॅट्रिक वर आहे. 2 चेंडू मध्ये 2 गडी बाद. एक्सलंट बॉलिंग मिस्टर विनय पाटील. 29 टू लॉस ऑफ 6 विकेट. नाही हॅट्रिक वाचलेली आहे. सिंगल्स तिकडे मिळेल. पुन्हा एकदा कॉल दिला दुसऱ्या धावेसाठी. थ्रो आला यष्टीरक्षकांकडे आणि अंपायर सांगतायत आरामात आरामात. फलंदाज तिकडे बाद आहे दुसरी धाव घेताना. आजची तारीख 8 आहे. डे 1 आहे. पहिला दिवस आहे. चला यानंतर नायरा 11 आणि जय शिवराज 11 यांना इन्व्हाइट करतोय, कारण पहिली मॅच जो संघ जिंकला होता त्याला आता खेळावं लागेल. जय शिवराज 11. नायरा एक्स आणि जय शिवराज. चला टॉस बॉक्स मध्ये या. दोन्ही कॅप्टन्सला मी विनंती करेन यानंतरची होणारी मॅच अशोक राऊत आणि मिस्टर विशाल नाईक, बिरल नायर. नायरा 11 आणि जय शिवराय दोन्ही कॅप्टन्सनी या टॉस बॉक्स मध्ये. चला पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मध्ये थोडस चेंज आहे. विनोदाचा बादशाह समालोचक संपूर्ण हिंदुस्थानाच्या कानाकोपऱ्यात ज्यांचा आहे गाजा वाजा आणि मराठीचा विनोदीचा सम्राटचा एकच राजा दशरथ पाटील सर. आम्हाला लगेच सेकंड इनिंग मध्ये आवाज तुम्हाला ऐकायला मिळणार दशरथ पाटील सरांचा. वेलकम सर. चला नायरा 11 आणि जय शिवराय 11 टॉस बॉक्स मध्ये या. येस धन्यवाद दीदी ऑपरेटर धन्यवाद. येस नुकताच ज्यांचं आगमन ऐकला आवाज
नितीन आळवे सर, तुम्हाला सांगितलं MPSCची तुम्ही परीक्षा देत असाल तर नक्कीच नितीन आळवे सरांचा जरूर तुम्ही सल्ला घ्या. अतिशय प्रगल्भ भाषा आणि प्रचंड नॉलेज, जो जनरल नॉलेज आमच्याकडे देखील नाहीत. आम्ही देखील ऐकत होतो की कसं नॉलेज या इस्मानं जे प्राप्त केलं आहे. दमदार आवाज. मी तुम्हाला आजही सांगतो, जर नितीन आळवे सर मनात आणलं असतं ना, तुमच्या सगळ्या स्पर्धा त्यांनी कव्हर केल्या असत्या. मग कोकण असू दे, कुठलीही स्पर्धा असेल, डोंबिवली कल्याण भिवंडीमधील असू द्या, त्यांनी स्पर्धा कव्हर केल्यास त्यांनी मनात आणलंच तर. पण तो बिचारा सरळ स्वभावाचा माणूस आहे. रोकठोक, आमच्यासारखेच रोकठोक. कुठल्याही आयोजकाला लालूल चांगून करायचं, त्यांना मस्का मारायचा, मला बोलवा, हा स्वाभिमान त्यांच्याकडे नाही. आमच्याकडे स्वाभिमानी आमचे नितीन आळवे सर आणि आम्ही. चला, टार्गेट किती आहे? 31. दोन्ही कॅप्टन आपण टॉस करून घेऊया. दोन्ही कॅप्टन्सना विनंती आहे. जय शिवराय आणि नायरा 11. चला, तुम्हाला देतोय मी फक्त 1 मिनिटाचा वेळ. 1 मिनिटामध्ये 2 कॅप्टन इकडे आले पाहिजे. आज इंडियन टीम मध्ये अनुजा पाटील आणि श्रेया पाटील या 2 मुली खेळतात. ही मुलगी मला सांगायला आली आहे, सर येणाऱ्या 5-6 वर्षामध्ये मी सुद्धा बोरवली एक्सर मधून मी चॅम्पियन बनून मुंबई नाहीतर इंडियन टीम मध्ये खेळणार म्हणजे खेळणार. बघा, आगरी समाजाला अभिमान वाटला पाहिजे. अनुजा पाटील, श्रेया पाटील इंडियन टीम मध्ये खेळतात. बेटा, नाव काय तुझं? नायरा. नायरा. पूर्ण नाव बोल. नायरा रणजित म्हात्रे. क्या बात आहे. रणजित म्हात्रे. आता सध्या म्हात्रे परिवार तर जबरदस्त फॉर्म मध्ये आहे. नायरा, आज जे जोडीला आहेत कोण आहेत? जाम विचार करते हो नायरा. अरे, बाबा, काका, मामा, गुदू चाचू. चाचू जोडीला आलेले आहेत. आणि कसं, चाचूची कधी लाईव्ह मॅच तू बघितलेली काय ना? हा, चाचूची लाईव्ह मॅच बघितलेली आहे? हा. मग तू क्रिकेट खेळशील का नाही? तुला क्रिकेट चाचू सांगतात का नाही तुला, बाबा तुला सुद्धा क्रिकेटर व्हायचं? हा. हो, चॅम्पियन बनणार. चला, नेक्स्ट कॅप्टन प्लीज. जय शिवराय. आपली कुठली आहे? चला, नायरा बघा कॅप्टन इकडे आलेले आहे. नायरा एक्स आहे. जय शिवराय 11 कॅप्टन प्लीज. लेडीज अँड जेंटलमॅन, टॉस इकडे केला जातोय. टॉस बॉक्स मध्ये बघायचं आहे बॉस कोण होणार. एका साईडला तुम्ही बघताय बॅट, दुसऱ्या साईडला बॉल. नीट बघून घ्या, बघायचं आहे. चला, कॅप्टन वॉज द कॉल. जय शिवराय 11 कॅप्टन वॉज द कॉल. बॅट, बॉल. क्या बात आहे. आता हे जे नशीब आहे, नायरा इकडे आलेले आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स, नशिबाने साथ दिलेली आहे. सगळ्यात प्रथम कॉंग्रॅच्युलेशन्स. निर्णय काय असणार? फील्डिंग. फिल्डिंगचा निर्णय आहे. 5 षटकांचा सामना आहे. आता एनी चेंज साईट? काही खेळाडू झालेले आहेत का चेंज? नाही, आता डिसाईड करू आम्ही. कसं वाटतंय आज या मैदानावर? खूप मस्त ऑर्गनाइज आहे. उद्याचा दिवस तुमच्या दोघांसाठी महत्त्वाचा आहे. चॅम्पियन बनण्यासाठी ही चकाकणारी जी ट्रॉफी आहे घरी न्यायची इच्छा आहे का नाही? हो, नक्कीच. गेल्या टायमाला रनअप होतो, या टायमाला रनरअप ट्राय करू. चला, धन्यवाद. चला, टॉस इकडे द्या. यू लॉस द टॉस. आणि समोरचा संघ कधी एकमेकांसमोर आलेत का नाही? हां, गेल्या वर्षी पण आम्ही फेस टू फेस आलो होतो. तिथे आम्हाला पराभवाचा सामना करायला लागलेला. तुमच्या संघामधील बाहुबली क्रिकेटर कोण आहे? सगळेच बाहुबली आहेत आमच्या संघावर. तुमच्या दादा एखाद्या खेळण्यातील क्रिकेटचा एक असा क्षण जो तुम्ही कधीच विसरू शकत नाही, जबरदस्त मॅच झाली? अशा बरेच मॅच झाले आहेत, पण आतापर्यंत सगळ्या असा कुठचा गोलंदाज आहे ज्याने घाम आणलाय तुमच्या चेहऱ्यावर गोलंदाजी करताना किंवा बॅटिंग करताना? बॅटिंग करताना आणलाय हे मयूरनीच आणलंय. चला, मयूरचं नाव आपण ऐकलं. मयूरचं नाव जरी ऐकलं तरी घाम येतो. धन्यवाद कॅप्टन. चला, तुम्हा दोघांना हार्दिक शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक. वळूया महाराष्ट्राचा विनोदाचा बादशाह कॉमेंटेटर दशरथ पाटील सर. येस, धन्यवाद. अतिशय जबरदस्त मनोगत आणि त्यांची खासियत आहे. नितीन आळवे सरांची टॉस बॉक्स असेल, मग समालोचन असेल, प्रत्येकाची मुलाखत, त्यांचा तो हातखंड आहे.
अतिशय प्रगल्भ नॉलेज आणि प्रचंड जनरल नॉलेज जे के भयंकर आहे. बॉलिंग मार्ग तयार अंकित चव्हाण. हो येस, अप्रतिम डिलिव्हरी, चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, थोडासा बाउन्स झाला. चेंज धावसंख्या 3 वर 31 धावांचा माग काढायचा आहे. संघाची धावसंख्या तेजस पाटील आणि समर्थ देसाई, धावसंख्या बिनबाद 3. अतिशय दमदार समालोचन. मी तुम्हाला मगाचपासून सांगितलं की जर नितीन आळवे सरांनी जर मनात आणलं ना तर सगळ्या स्पर्धा कव्हर करतील. येस, पुन्हा एकदा चेंडू फ्लिक करायचा होता, ग्लान्स करायचा, चेंडू गेला शॉर्ट फाईन लेगला. पुन्हा एकदा खरा फिल्डिंग, परंतु धाव मात्र 1 मिळेल. संघाची धावसंख्या झाली 4 वर बिनबाद 4. 31 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. नायरा चॅम्पियन्स विरुद्ध विपक्ष प्रतिस्पर्धी बनाम सुयूज. 5 चेंडूमध्ये 4 धावा. बघा, ज्यावेळी टार्गेट कमी असतं ना नक्कीच सामने अतिशय रंगतदार होत असतात. एक्सर प्रीमियर लीग, एक्सर ग्रामस्थ मंडळ आयोजित दमदार स्पर्धा आणि आमचे नंदू पाटील एकच वादा नंदू दादा. आणि हा शॉर्ट पिच चेंडू हुक केलाय, चेंडू डीप पहिला 4 धावांसाठी. दमदार टायमिंग, लॉलीपॉप बॉल होता आणि फलंदाज जे आहे तो एक साली वेगळी म्हणजे नवीनच काहीतरी मिक्स. संघाची धावसंख्या झाली 8 वर बिनबाद 8. दमदार सलामी, धुंद बुंद समर्थ देसाई इज ऑन फायर, इज बॅटिंग ऑन 7 आणि पहिले षटक संपुष्टात. धावसंख्या झाली 8 वर. 24 मध्ये कोण? भरतभाई देसाई यांचं आगमन झालं. पुन्हा एकदा आपल्या विनंती आहे कृपया स्थाना बनावं. अतिशय दमदार स्पर्धा ग्रामस्थ मंडळ एक्सर आयोजित एक्सर प्रीमियर लीग 2 दिवसाची ही जबरदस्त स्पर्धा डे नाईट असा फॉर्मेट असेल. तब्बल मोठे 10 टॉवर सहित NXT लाईव्ह. दमदार क्वालिटी. मला वाटलं मी पहिल्यांदा ऐकलं NXT म्हटलं साले हे बाहेरचं मॉडेल आहे का काय, परंतु आपले मला वाटलं बरं आहे, मला अभिमान वाटतोय. कारण आमचे नेते या असले ना की आम्हाला टेन्शन आहे. आळवे दादा असले ना की आम्हाला टेन्शन नाही. नितीन आळवे सर असले ना पहिल्यांदा ज्यावेळी आमच्या गावामध्ये आले होते 2011 साली, त्याच्यानंतर कासार वडवली. चला बॉलिंग मार्ग होता या षटक क्रमांक 2 प्रगती पदा. नवीन गोलंदाज द न्यू मॅन न्यू कॅन्डिडेट्स प्रकाश. इथं काय प्रकाश हे काय लिहिलेलं बाबा? राकेश. हे काय इथं परकेश लिहिलंय. हे काय इथं पक्केच. अरे बाबा काय करताय तुम्ही? 7-12चा उत्तर चुकीचा आहे तुमचा. या नमस्कार, धन्यवाद आपण आलात. आणि हा जबरदस्त शॉट 6 रन, दमदार 6, दमदार टायमिंग. संघाची धावसंख्या 14 वर. धन्यवाद धन्यवाद. यस, संघाची धावसंख्या बिनबाद 1400. दमदार सलामी 1.1. 31 धावांची गरज. अतिशय कमी टार्गेट. त्या धावांचा पिच्छा करताना, तगादा लावताना, रेटा लावताना. धावसंख्या बिनबाद 1400. दमदार सलामी, धुंद फुंद सुरुवात, बेधुंद सुरुवात, धावांची बरसात, षटकार चौकारांची आतषबाजी. तेजस पाटील 7 वर, समर्थ देसाई 7 वर. बॉलिंग मार्ग तयार राकेश पाटील. रायडा महोदय विकेट तयार. आणि हा येस आउटसाइड ॲपस्टॉप. पुन्हा एकदा चांगला चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी, चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, जबरदस्त व्हरायटीज, वैविध्यपूर्ण मारा. अतिशय दमदार आयोजन. माझ्या समवेत आज आमचं एक खरं म्हणजे भाग्य आहे, अहो भाग्य आहे. नितीन आळवे सर भेटले, मला बरंच वाटलं जरा. खरं म्हणजे सध्या त्यांचं वास्तविक कोकणामध्ये आहे, पण सावड्यासारखी शेखर निकम आमदार 5 लाखाची स्पर्धा सोडून खरं म्हणजे त्या नंदू पाटील यांच्या प्रेमाकरता इथे आलेले आहेत. चांगला फटका, दमदार स्ट्रोक, जबरदस्त ऑन ड्राईव्ह, ताकदवर स्ट्रोक. पुन्हा एकदा फर्लिंग झाला. 2 धावा मिळतील. संघाची धावसंख्या वृद्धिंगत होईल 16 वर. बिनबाद 16. अग्री समाज
अतिशय दमदार आयोजन. बिनबाद 16 दमदार सलामी. राहिल्या फक्त इनमिन 15 धावांची गरज. 1.4 बॉलिंग मार्क होते या राकेश पाटील खेळेल बॅट्समन. आणि हा यस पुन्हा एकदा खोलून काढलाय. जबरदस्त टायमिंग चेंडू जाईल. पुन्हा एकदा लॉंग ऑनला पुन्हा एकदा फंबलिंग. फक्त एक धाव मिळते. संघाची धाव संख्या नेऊन ठेवली 17 वर. बिनबाद 17. सडेतोड उत्तर जबरदस्त प्रत्युत्तर. दमदार बैटिंग. ईट का जवाब पत्थर से. एक्शन पे वार, एक्शन पे रिएक्शन, वार पे पलटवार. एक्सर प्रीमियर लीग 2025. चला थोडं स्पीडअप करा प्लीज. याच्यानंतर नायरा चॅम्पियन. आणि हा या डावकुल्याचा फलंदाज. चांगला चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी. स्वीप करायचा पण तो टायमिंग जमत नाही. राहिला शेवटचा बॉल, लास्ट डिलिव्हरी आणि षटक संपुष्टात. 12 मध्ये 17 म्हणजे डबल 8.50. नितीन आळवे चला तर व्यासपीठावर सन्माननीय भरतभाई देसाई दादांचं आगमन इकडे झालेलं आहे. सन्मान चिन्ह, शॉल, बुके देऊन आपण स्वागत करूया. आयोजकांच्या वतीने मी नंदू दादांना विनंती करतोय. वेलकम वेलकम, आपका तहे दिल से यहाँ पे स्वागत है. एक्सर प्रीमियर लीग 2025 में आप आए, बाहर आए और बहुत मजा आया और बहुत सारा सपोर्ट इस टूर्नामेंट के लिए आपने जो दिया है. फूल तो बहुत सारे हैं दुनिया में, लेकिन गुलाब जैसा कोई नहीं. आदमी तो बहुत देखे हमने अपने जहां में, लेकिन दादा तुम्हारे जैसा दूसरा कोई नहीं. यस, क्या बात आहे नितीन आळवे सर, दमदार. यस, नितीन आळवे सर गुलाबाजारी काटा असले. चला नवीन गोलंदाज प्रज्योत भोईर. धाव संख्या जिंकण्यासाठी 18 मध्ये 14 धावांची गरज. सोपा आव्हान, जुजबी, वाजबी, मामूली, किपाशी, नगण्य आव्हान. शेवटी क्रिकेट आहे. पहिला चेंडू पुन्हा एकदा चांगला चेंडू, वाईटचा इशारा. स्वैर मारा, दिशाही मारा. दिशा भरकडलाय, दंडित केलं एका धावेने. अवंत धाव संख्येवर स्वैर मारा, दिशाहीन मारा. 1 धावेचा निर्वाळा, धावा समर्थन. संघाची धाव संख्या नेऊन ठेवली 18 वर. 13 धावांची गरज. राहिले बॉल 18. आणि हा यस पुन्हा फुलटा चेंडू, पुन्हा टायमिंग जमला. चेंडू हलक्या हाताने पुश केला, टॅप केलाय. चेंडू गेला शॉर्ट मिड विकेट, स्ट्रेट लेग याच्यामधून. फक्त एका धावेची संघाची धाव संख्या 19. कारण मारामारी करायची गरज नाही, षटका चौकारा मारायची गरज नाही. आरामशीर धावा चेस होऊ शकतात. NXT लाईव्ह ही दमदार वाहिनी यूट्यूबच्या माध्यमातून तर आपण बघत असाल तुम्ही सबस्क्राईब आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून दाबा म्हणजे बेल आयकॉन. भलते चलते दाबू नका. आणि हा यस पुन्हा एकदा चेंडू गेला शॉर्ट थर्डमॅनला. मिळेल 1 धाव. संघाची धाव संख्या 20 वर. 20 राहिल्या फक्त 11 धावांची गरज. 16 मध्ये 11, बिनबाद 20 अशी दमदार सलामी. अफलातून सर्वात ट्रेमेंडस स्टार्ट, जबरदस्त आगाज. 16 मध्ये 11, 60 balls टू गो, रिक्वायर्ड 11 रन्स. आणि हा यस पुन्हा ऑनसाईडला ताकदवर स्ट्रोक म्हणून धाव मात्र एकच मिळेल. चेंडू गेला लॉंग ऑनला. राहिल्या धावा फक्त 10 धावांची गरज. बॉल मध्ये राहिले 15. 15 balls टू गो, रिक्वायर्ड 11 रन्स. 14 की 15 आहेत? म्हणजे 15 सांगतात. असं काय रे. येस पुन्हा एकदा शॉर्ट पे, पुन्हा फुलटा चेंडू, पुन्हा एकदा हलक्या हाताने मिडवी घेतला. 1 धाव मिळेल. मोठे फटके मारायची गरज नाही. आरामशीर क्रिकेट संघाची धाव संख्या 22 आणि जिंकण्यासाठी पाहिजे 14 मध्ये 9. 14 चेंडू, 9 धावा. 9 धावा. बॉल राहिले 14.
यस पुन्हा एकदा चेंडू जाईल. 2 धावा जिथे 1 धाव तिथे 2 धावा. संघाचा टोटल झाला 23 आणि 13 मध्ये पाहिजे फक्त इनिमिन 8 धावांची गरज. रिक्वायर्ड ओनली 8 रन्स. बघा चांगली सुरुवात दमदार सलामी. जर एकही विकेट गेले नाही तर बस अक्का एका डावाने पराभूत होतील. आणि हा यस पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न चेंडू जाईल. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला मिळेल फक्त 1 धाव. पुन्हा एकदा 2 धावा. तिसरी धाव. क्या बात आहे. धाव संख्या झाली 27. फक्त औपचारिकता बाकी आहे. जवळजवळ पराभव अटल काल्या दगडावरची रेच जवळजवळ बाजार उठवलेला आहे प्रतिस्पर्धी संघाचा. राहिल्या 4 धावांनी बॉल बाकी आहे तब्बल 12. एका चौकाराची गरज. ओनली 4 रन्स. नायरा चॅम्पियन्स. बॉल न्या पण शील तोडू नका. शिल्ल फार महत्व आहे. अरे नाव ठेवताना एखादं नाव रावण 11 कांबा. साले 1 बॉल झाट लागत नाही बॉल न मग तो रावण 11. साला 10 तोंड असून 1 बॉल लागला नाही. चला 12 मध्ये 4. 12 बॉल्स टू गो. रिक्वायर्ड 4 रन्स. भावनेश पाटील. आणि हा सामना फिनिश. नाही चांगला पोमग्या चेंडू गेला आहे ऑन साईडला. वाईडिश मिडविक आणि काऊकर यांच्यामधून 1 धाव मुळे राहिल्या फक्त इनमेन 3 धावांची गरज. रिक्वायर 3 रन्स. 11 मध्ये 3. आणि हा यस लॉप केला. चेंडू जाईल सीमा रेषे बाहेर परंतु प्रोटेक्शन आहे लॉंग ऑन ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनला. तर मिळतील 2 धावा आणि स्कोर इज लेवल. राहिले फक्त बघूया. आणि हा पराभव होईल म्हणजे डावाने पराभव म्हणजे दारूण पराभव. ज्याला मराठीमध्ये म्हणताय व्हाईट वॉश. ज्याला मराठी म्हणते धोबी पछाड. दारूण पराभव. आणि हा सामना फिनिश झाला आहे 10 विकेटने पराभव. आजच्या दिवसातला हा सर्वात लाजिरवाणा पराभव. बॉल घ्या दादा प्लीज. बॉल ना बॉल. आणि पारितोषिक 15,000 भव्य चषक. काय दमदार आयोजन. चांगलं सुसज्ज मैदान. आणि पुढच्या वर्षी स्पर्धा अजून जर एखादा कोणी बकरा भेटला ना तर मॅन ऑफ द सिरीज बाईक ठेवा. कारण पहिली बाईक आणि पहिली बायको याला किंमत आहे हो. यस आहे नक्कीच. यस 40,000 नितीन आळवे सर या. तर या सामन्याचा हिरो मॅन ऑफ द मॅच. दमदार बॅटिंग केली. आपल्या बाजूने सामना झुकवला आणि प्रतिस्पर्धी संघाचा साफ धुव्वा उडवला. 10 विकेटने त्यांचा दारूण पराभव.